आवाज येतोय सगळ्यांना ऐकू माझा? मेसेज करा, आवाज येतो का ऐकू? ठीक आहे. सो आज पार्टिसिपेंट आहेत आपले 3 एक्सरसाइज राहिलेले आहेत. होईल राहिलेले एक्सरसाइज 2 नेक्स्ट लेक्चर मध्ये होतील. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर आपलं परवा गुरुवारी आहे, त्यावेळेस ते 2 प्रॅक्टिकल होतील. मग सिलेबस आपलं 100% संपतोय. ठीक आहे. तर आज तुम्हाला सांगितलेलं होतं की कॅल्क्युलेटर तुम्ही घेऊन बसा. त्याचबरोबर जो काय हा जिन टाईपचा जो एक्सरसाइज होता तो सेपरेट लिहून काढायचा होता. सेपरेट पेज वरती हा टेबल तुम्ही घ्या. ठीक आहे. जर माहिती असेल डिक्शन देऊ नये का, मी जे काय सांगतो ज्यांनी केलेलं नसेल कॅल्क्युलेटर घेऊन बसले नसतील, कारण की हा टोटली अनालिसिसचा न्यूमरिकल्स आहेत. यात अनालिसिस कसं करायचं हे तुम्हाला समजलं गेलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला नीट लक्षात येईल. नाहीतर पुन्हा फायनलला प्रॉब्लेम येईल. कसं अनालिसिस करायचं ते तुम्हाला सांगतो. तर तुम्हाला जो काही डाटा असतो, ठीक आहे, आरबीडी डिझाइन अनालिसिस हा एक्सरसाइज टुडे एक्सरसाइज इज एक्सरसाइज नंबर 16 अनालिसिस ऑफ रँडमाइज्ड ब्लॉक डिझाइन. आरबीडी जी काही डिझाइन आपण एक्सपेरिमेंटल डिझाइन मध्ये बघितलेलं होतं, जो काय आपला रिसर्च प्रोग्राम असतो त्याचा जो काही डाटा आलेला असतो तो अनालिसिस कसा करायचा, तर आरबीडीचा इथं अनालिसिस दिलेला आहे. आरबीडीचं जे अनालिसिस आहे रँडमाइज ब्लॉक डिझाईनचं, ते जे काय फर्टिलिटी व्हेरिएशन असते, एक सिंगल डिरेक्शन असते. सिंगल डिरेक्शन म्हणजे एलएचटी मध्ये 2 डायरेक्शनल असते, त्यामध्ये सिंगल डिरेक्शनल असते. जी का फर्टिलिटी व्हेरिएशन होतं हे सिंगल डिरेक्शन म्हणजे ब्लॉक वाईज येतं. सेपरेट ब्लॉक मध्ये डिरेक्शन वाईज तुम्ही काढू शकता किंवा जिन टॅप वाईज तुम्ही हे फर्टिलिटी त्याचं ऍव्हरेज हे तुम्ही काढू शकता. त्यामुळे हे सिंगल डिरेक्शन व्हेरिएशन येतं. काला अर्थ सिंगल डिरेक्शन व्हेरिएशन म्हणजे सिंगल डिरेक्शन म्हणजे तुम्ही ब्लॉक वाईज रेप्लिकेशन 1 रेप्लिकेशन 2 सेपरेट काढू शकता, 3चं वेगळं 4चं वेगळं असं काढू शकता, किंवा जिन टाईप वाईज जिनोटाईप 1चं 2चं 3चं असं जेवढे जिन टाईप असतील त्याचं व्हॅरिएशन तुम्ही काढू शकता. ठीक आहे. आता इथे आपल्याला एक न्यूमरिकल्स दिलेले आहेत सॉल्व्ह केलेले. त्यामध्ये पहिलं न्यूमरिकल आहे पर्टिक्युलर सॉल्व्ह प्रॉब्लेम दिला आहे डाटा ऑन नंबर ऑफ इयर्स म्हणजे जे काय पॅनिकल्स आहेत प्रत्येक प्लांटचे हे दिलेलं आहे. 8 जिन टाईपचे दिलेले आहेत. G1 G2 हे जिन टाईप आहेत, G8 पर्यंत जिन टाईप्स आहेत. ठीक आहे. सो दिस जिन टाईप्स हॅव बीन इव्हॅल्युएटेड इन आरबीडी विथ 4 रेप्लिकेशन 1 2 3 4 रेप्लिकेशन मध्ये तो डाटा दिलेला आहे. ठीक आहे. सो यू हॅव टू परफॉर्म द अनालिसिस ऑफ व्हॅरियन्स अँड एस्टिमेट CV अँड कंपोनंट ऑफ व्हेरिएशन फॉर इयर्स पर प्लांट. एका सिंगल कॅरेक्टर साठी तुम्हाला हा डाटा अनालाइज करायचा आहे. त्याचा जो काही सीव्ही आणि जे काही व्हेरिएशन आहे टोटल हे तुम्हाला काढायचे. सो सीव्ही मीन्स कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, CD मीन्स critical difference, then other analysis there are particular phenotypic coefficient of variation, that is a PCV, then GCV. ओके, दॅट इज अ कंबाइनिंग ॲबिलिटीचे जे काही व्हेरिएशन्स आहेत हे टोटल हे आपल्याला त्याचा परफॉर्मन्स हा अनालिसिस करावं लागतं. ठीक आहे. तर तुम्हाला देताना हे असं टेबल दिलं जाईल, एक्झामला पण असं टेबल दिलं जाईल, त्यावरून तो डाटा तुम्हाला अनालाइज करायचा आहे. सो फर्स्ट आपण तुम्हाला ज्या काही व्हॅल्यू देतील ही टोटल दिली जाणार नाही. जी टोटल आहे बोल्ड मध्ये केलेली ही टोटल दिली जात नाही. फक्त हा टेबल फॉर्म मध्ये रिफ्लेक्शन 1 2 3 4 आणि जे काही जिन टाईप्स आहेत त्याचा डाटा दिला जाईल. जिन टाईप 1, ठीक आहे. नंबर ऑफ इयर्स पर प्लांट, एका प्लांटचे इयर्स किती आहेत? रिफ्लेक्शन 1 मध्ये 50 इयर्स आहेत. ऍव्हरेज आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक प्लांटचा ऍव्हरेज काढले त्यावेळी 50.2. समजा G1 आणि रेप्लिकेशन 1 मध्ये टोटल जे काही प्लांट्स आहेत 100 आहेत. 100चे कोणाचे 49 इयर्स आहेत, कोणाचे 50 आहेत, कोणाचे 48 आहेत. असं टोटल अनालिसिस करून हा डाटा दिलेला आहे. पहिल्यांदा त्याचे ऍव्हरेज काढून दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे.
आता ऍव्हरेज काढल्यानंतर त्याचं हा डाटा तुम्हाला इथे तो दिला जातो आणि त्याचं पुन्हा अनालिसिस तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे. सो G1 रिफ्लेक्शन 1 50.2 रिफ्लेक्शन 2 चा त्याचा 41.4 सगळ्यांची बेरीज केली या रोम मधली ते G1 ची ही टोटल केली तर 167.7 167.6 ही टोटल येते जी की आहे ह्या G1 ची. तशीच G2 ची 175.2 असं हे टोटल G8 पर्यंत ही टोटल तुम्हाला पहिल्यांदा काढावी लागते. ठीक आहे. आणि या टोटल ही टोटल एकदम टोटल केली 1360.2 ही टोटल येते. त्याच पद्धतीने प्रत्येक रेप्लिकेशन वाईज तुम्ही टोटल करणार आहात. रेप्लिकेशन 1 मध्ये किती टोटल येते 352.4 रिफ्लेक्शन 2 ची 352 3 नंबरची 316 4 नंबरची 339. सो फर्टिलिटी व्हेरिएशन जसं आहे रेप्लिकेशन 1 मध्ये सगळ्यात हायेस्ट फर्टिलिटी व्हेरिएशन आहे 352.4 सगळ्यात हायेस्ट नंबर ऑफ इयर्स येत आहेत. त्याचप्रमाणे सगळ्यात कमी 3 नंबर रेप्लिकेशन मध्ये येतात. त्यामुळे फर्टिलिटी पण तुम्हाला कळते की फर्टिलिटी कोणत्या रेप्लिकेशन मध्ये फर्टिलिटी जास्त आहे तर रेप्लिकेशन 1 मध्ये जास्त आहे. तशीच सगळ्यात कमी कुठे आहे रेप्लिकेशन 3 मध्ये जास्त आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला जीन टाईपचं जे काय फर्टिलिटी व्हेरिएशन आहे तेही कळतं. सगळ्यात कमी फर्टिलिटी जी काय आहे ती G5 जीन टाईप मध्ये 130. ठीक आहे. सगळ्यात हायेस्ट बघा 211 जी की G6. ठीक आहे. म्हणजे उत्पादनाला G6 हा जीन टाईप चांगला आहे. तसंच G5 हा सगळ्यात कमी उत्पादन असणारा जीन टाईप आहे. असं तुम्हाला डायरेक्टली समजलं जातं. ठीक आहे. हे अनालिसिस राहतं. आता तिथे आपल्याला ठीक आहे. इथपर्यंत कळालं टेबल मेसेज करा. अनालिसिस हे तुम्हाला समजून घ्या. महत्वाचा एक्सरसाइज हा राहिलेला आहे. ठीक आहे. त्यामुळं नीट लक्ष द्या. आता यात अनालिसिस ऑफ व्हेरियन्स पहिल्यांदा आपल्याला लागतं टोटल करेक्शन फॅक्टर जो असतो CF ज्याला म्हणतात. अनालिसिस ऑफ व्हेरियन्स चालू करताना पहिल्यांदा करेक्शन फॅक्टर काढायला लागतो. त्याचा फॉर्म्युला आहे ग्रँड टोटल स्क्वेअर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो ग्रँड टोटल किती आहे 1360.2 चा स्क्वेअर डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 4 गुणिले 8 8 चौक 32 टोटल पॉप्युलेशन नंबर ऑफ ऑब्झर्वेशन 32 आहे. सो CF करेक्शन फॅक्टर जो निघतोय तो 57,817.001. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला काढायला लागतं अनालिसिसच्या टेबलमध्ये जे काही सम ऑफ व्हेरिएशन असतात त्यामध्ये पहिलं जे निघतं ते टोटल सम ऑफ स्क्वेअर. सो टोटल सम ऑफ स्क्वेअर मीन्स सम ऑफ स्क्वेअर ऑफ ऑल इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन मायनस करेक्शन फॅक्टर. म्हणजेच काय जे काय ऑब्झर्वेशन आहेत ते प्रत्येकाचं स्क्वेअर प्लस प्लस करायचं. म्हणजे तुमचा कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेटर मध्ये चालू करायचं 50.2 चा स्क्वेअर प्लस 41.4 चा स्क्वेअर प्लस 36.2 चा स्क्वेअर प्लस 39.8 चा स्क्वेअर असं सगळ्या टोटल ज्या व्हॅल्यू आहेत 32 व्हॅल्यू त्या टोटल सगळ्या व्हॅल्यूचा आपल्याला स्क्वेअर करावा लागतो आणि ती जी काय टोटल येईल स्क्वेअर केलेली जी काय टोटल येईल आता इथे दिलेलं आहे टोटल किती येते सगळ्याची टोटल जेवढी येईल मायनस जो काही करेक्शन फॅक्टर आहे जो की 57,817.001 ते केल्यानंतर आपल्याला टोटल सम ऑफ स्क्वेअर ची व्हॅल्यू येते. ठीक आहे. जी आली 1422.959. त्यानंतर ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर. ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर मध्ये काय करावं लागतं जी काही टोटल आहे ट्रीटमेंटची जी जिनटाईप 8 आहेत 8 जिनटाईपची टोटल आहे जी की आडव्या रोज मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यांची टोटलचा स्क्वेअर डिवाइड बाय नंबर ऑफ रेप्लिकेशन मायनस करेक्शन फॅक्टर. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. इथे जो काय फॉर्म्युला दिलाय हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सम ऑफ स्क्वेअर म्हणजे 167.6 चा स्क्वेअर प्लस 175.14 असे टोटल 8 नंबर 187 शेवटी आहे चा स्क्वेअर डिवाइड बाय
ते झाल्यानंतर त्याची टोटल झाली की डिवाइड बाय 4, जी काय व्हॅल्यू येईल मायनस करेक्शन फॅक्टर, जी की ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर येतो 1023.989. ठीक आहे. इथे तुम्हाला दाखवतो, वाटलं तर अजून एक टेबलमध्ये बघा. ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर कसं काढायचं, TSS म्हणजे सगळे 32 व्हॅल्यू आहेत, त्याचं सम ऑफ स्क्वेअर मायनस करेक्शन फॅक्टर. ठीक आहे. आता ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर काढण्यासाठी 167.6 ही जी कॉलम मधली आहे व्हॅल्यू, ठीक आहे. त्यानंतर 175.2 चा स्क्वेअर प्लस 149.2 चा स्क्वेअर अशी 187.0 चा स्क्वेअर, जी काय व्हॅल्यू येईल डिवाइड बाय 4. नंबर ऑफ रेप्लिकेशन किती आहे? 4. 1 2 3 4 रेप्लिकेशन मायनस करेक्शन व्हॅल्यू, करेक्शन फॅक्टर. ठीक आहे. अशी जी काय व्हॅल्यू येते, ठीक आहे, ती येते ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर. त्यानंतर रेप्लिकेशन सम ऑफ स्क्वेअर, जे खाली 4 रेप्लिकेशनच्या टोटल केलेले आहेत. ठीक आहे. 352.4 चा स्क्वेअर प्लस 352 चा स्क्वेअर प्लस शेवटी 349.8 चा स्क्वेअर मायनस ज्या काय व्हरायटीज, नंबर ऑफ व्हरायटीज डिवाइड बाय नंबर ऑफ व्हरायटीज, 8 आहेत जीन टाईप. ठीक आहे. मायनस करेक्शन फॅक्टर. सो आपला जो काय निघतो रेप्लिकेशन सम ऑफ स्क्वेअर. ठीक आहे. सो 109.224 हा आपला रेप्लिकेशन सम ऑफ स्क्वेअर येतो. त्यानंतर एरर सम ऑफ स्क्वेअर. एरर सम ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर मायनस रेप्लिकेशन सम ऑफ स्क्वेअर, सॉरी टोटल सम ऑफ स्क्वेअर मायनस रेप्लिकेशन सम ऑफ स्क्वेअर मायनस ट्रीटमेंट सम ऑफ स्क्वेअर. ठीक आहे. हा जो काय फॉर्म्युला आहे हा एरर सम ऑफ स्क्वेअर. सो 1422 मायनस 109 मायनस 1023 जो येतोय तो एरर सम ऑफ स्क्वेअर. ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला एनोवा टेबल, एनालिसिस ऑफ व्हरायन्स, ठीक आहे, त्या एनोवा टेबल मध्ये त्या व्हॅल्यू आपल्याला पुट ऑन करायला लागतात. ठीक आहे. आता महत्वाचं तुम्हाला आहे, तुम्हाला हे स्टॅटिस्टिक मध्ये पण हा फॅक्टर आहे शिकण्यासाठी. तिथे तुम्हाला हे तुमच्या स्टॅटिस्टिकच्या पण कोर्समध्ये हे तुम्हाला आहे. ठीक आहे. आता अनालिसिस ऑफ व्हरायन्स मध्ये काय असतं, पहिला जो काही कॉलम असतो तो असतो सोर्स ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. कोणत्या फॅक्टरसाठी आपण अनालिसिस करतोय. मग इथे रेप्लिकेशन असतात, ट्रीटमेंट असतात, ट्रीटमेंट म्हणजे जीन टाईप, त्यानंतर एरर असतात, एरर आणि टोटल. त्यानंतर दुसरा जो काही कॉलम असतो तो डिग्री ऑफ फ्रीडमचा असतो. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे नंबर ऑफ ट्रीटमेंट्स किंवा नंबर ऑफ रेप्लिकेशन -1, नंबर ऑफ काय असतील जीन टाईप्स -1, टोटल अलोकेट त्या ट्रीटमेंट मध्ये 100% अलोकेशन ट्रीटमेंटचं व्हावं यासाठी डिग्री ऑफ फ्रीडम असते. ठीक आहे. त्यानंतर सम ऑफ स्क्वेअर. तर सम ऑफ स्क्वेअर हा तो तुम्ही काढलेला आहे प्रत्येकाचा, तो काढण्याचा फॉर्म्युला पण तुम्हाला सांगितलेला आहे इथे वरती. आपण जे काय अनालिसिस केलं त्यातून ते सम ऑफ स्क्वेअर आलेलं आहे प्रत्येकाचं. नंतर मीन सम ऑफ स्क्वेअर, जे काय 109.224, डिग्री ऑफ फ्रीडम रेप्लिकेशन किती आहेत? 4, 4 मायनस 1 3, ट्रीटमेंट किती आहेत? 8 जीन टाईप आहेत, 8 मायनस 1 7. आता 7 गुणिले 3 21, एररचा डिग्री ऑफ फ्रीडम 21 येते, टोटल 31 येते. 21 प्लस हे 10 31. ठीक आहे. सम ऑफ स्क्वेअर 109, जो काय रेप्लिकेशनचा आलेला आहे इथे वरती 109, त्यानंतर ट्रीटमेंटचा आलाय 1023, एररचा आलाय 289. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मीन सम ऑफ स्क्वेअर काढायला लागतो. आता मीन सम ऑफ स्क्वेअर काढण्यासाठी जे काही त्या याच्यातले सम ऑफ स्क्वेअर रेप्लिकेशनचं डिवाइड बाय डिग्री ऑफ फ्रीडम रेप्लिकेशनचे, त्याचप्रमाणे मीन सम ऑफ स्क्वेअर ट्रीटमेंटचं काढण्यासाठी 146.284 डिवाइड बाय 1023.989 डिवाइड बाय 7, 146 व्हॅल्यू येते. ठीक आहे. त्याच पद्धतीने 289 डिवाइड बाय 21 13 व्हॅल्यू आलेली आहे. ठीक आहे. आता जे काय तुम्हाला एफ कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू जी सिग्निफिकन्स तुम्हाला दाखवायचा असतो, सिग्निफिकन्स ट्रीटमेंटचा आहे किंवा नाही हे जज करण्यासाठी ही एफ कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू असते. ठीक आहे. सो एफ कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू करण्यासाठी जे काही रेप्लिकेशन किंवा ट्रीटमेंट आहे त्याला डिवाइड करायचं, एररचा जो काही मीन सम ऑफ स्क्वेअर असतो त्याने डिवाइड करायचं. सो 36.408 डिवाइड बाय 13.797 जी व्हॅल्यू येते ती येते रेप्लिकेशनची. नंतर ट्रीटमेंटसाठी 146 डिवाइड बाय 13 जी व्हॅल्यू येते 10.602. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू टेबलच्या बरोबर कम्पेअर केली जाते आणि त्यानंतर ट्रीटमेंट त्यापेक्षा व्हॅल्यू जास्त असेल तर तिथे ती सिग्निफिकंट किंवा नॉन सिग्निफिकंट ही दर्शवली जाते. आता इथे व्हॅल्यू एफ कॅल्क्युलेटेड जी आहे ही एफ टेबल व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे, त्यामुळे जे काही नंबर ऑफ इयर्स पर प्लांट जे काही अनालिसिस आहे हे हायली सिग्निफिकंट आहे. जर व्हॅल्यू जास्त असेल तर ते हायली सिग्निफिकंट आणि तिथे तिथे स्टार्स असे हे तिथे दाखवलं जातं. ठीक आहे. तर सो द ऑल ट्रीटमेंट और जीन टाइप डिफरन्स फाउंड टू बी हायली सिग्निफिकंट फॉर द ट्रेट नंबर ऑफ इयर्स पर प्लांट एज पर द एनालिसिस ऑफ व्हेरियन्स.
ठीक आहे. त्यानंतर क्रिटिकल डिफरन्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे स्टँडर्ड एरर इंटू टी. ठीक आहे. आता स्टँडर्ड एररचा फॉर्म्युला आहे 2 इंटू मीन्स एसई डिवाइड बाय रिफ्लेक्शन. ठीक आहे. म्हणजे 1 बाय जे काय असते एसई. आणि सीडीचा फॉर्म्युला आहे त्याला ट्रीटमेंटनं मल्टिप्लाय केलं तर त्याचा सीडीची व्हॅल्यू होते. ठीक आहे. तर एसई जे काय आहे, ठीक आहे, स्टँडर्ड एरर काढण्यासाठी फॉर्म्युला आहे मीन सम स्क्वेअर ऑफ एरर डिवाइड बाय रिप्लिकेशन इंटू 2. जो हे फॉर्म्युला हे लक्षात ठेवा. आणि सीडीचं जे आहे स्टँडर्ड एरर जी असते त्याला ट्रीटमेंटने मल्टिप्लाय करतात. सो सीडी काढण्यासाठी जी काय आहे 13.789 ही व्हॅल्यू कुठून आलेली लक्षात आलं? मीन सम एरर. ही जी आलेली आहे एररचे मीन सम स्क्वेअर. ठीक आहे. MSS ड्यू टू द एरर. ठीक आहे. ही 13.797. ठीक आहे. ही स्टँडर्ड एरर आणि क्रिटिकल डिफरन्स काढण्यासाठी ही फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता आपण हे बघा सीडीचं, तर 2 इंटू जे आपली व्हॅल्यू लिहिली ती डिवायडेड रिप्लिकेशन किती 4 1/2. ठीक आहे. इंटू 2.08. ठीक आहे. जी काय टेबल व्हॅल्यू टी व्हॅल्यू आहे 21 डिग्री ऑफ फ्रीडम. एररची किती आहे डिग्री ऑफ फ्रीडम 21. ठीक आहे. फॉर ही व्हॅल्यू ही तुम्हाला दिली जाते, ती व्हॅल्यू ही दिली जाते. त्याचे कंपॅरिझन सीडी व्हॅल्यू आली 5.4631. सो इफ द मीन डिफरन्स बिटवीन एनी टू व्हरायटी इज ग्रेटर दॅन सीडी व्हॅल्यू दॅट इज 5.4631 देन द डिफरन्स इज टेकन टू बी सिग्निफिकंट. म्हणजेच काय, जर कोणत्याही दोन्ही व्हरायटीच्या मध्ये डिफरन्स हा 5.46 चा असेल, क्रिटिकल डिफरन्स म्हणजे उत्पादनात किंवा नंबर ऑफ इयर्स मध्ये जर हा डिफरन्स जास्त असेल तर ती व्हॅल्यू ही पॉझिटिव्हली घेतली जाते आणि ती सिग्निफिकंट असते. ठीक आहे. हे झालं सीडीचं अनालिसिस. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशनचा फॉर्म्युला आहे सीव्हीचा व्हॅल्यू आहे एचडी अपॉन अरिथमेटिक मीन इंटू 100. ठीक आहे. सो ते सीव्ही येते. आता सीव्ही इथे जे काय आहे जे आपण एचडी काढलेलं होतं टोटल जो की व्हॅरियन्स होता टोटल 1422. व्हॅरियन्स काढण्यासाठी 1422.959 डिवाइड बाय 31. जो काय अरिथमेटिक मीन होता तो 42.50 750. ठीक आहे. तर सीडीच जी काही व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ती आपली जी निघालेली आहे 5.46. ठीक आहे. आणि सीव्हीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला स्टँडर्ड डेव्हिएशन पहिल्यांदा काढावं लागणार आहे. सो स्टँडर्ड डेव्हिएशन जे काय आहे हे स्टँडर्ड डेव्हिएशन इथे करेक्शन आहे बरं का. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू तुम्ही करेक्ट करा तुमच्या मॅन्युअल मध्ये. ही व्हॅल्यू 15.93 येते. 15.93 व्हॅल्यू येते. 15.93 येण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला व्हॅरियन्स काढायला लागतो. आता व्हॅरियन्सचा फॉर्म्युला मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं मागच्या पोह्यात, जे काय अरिथमेटिक मीन आहे. ठीक आहे. अरिथमेटिक मीनचा स्क्वेअर समेशन मायनस नंबर ऑफ ट्रीटमेंट मायनस n-1. जे काय अरिथमेटिक मीन नुसार व्हॅरियन्स जो काय येतो तो व्हॅरियन्स येतोय टोटल 45.9019. लिहून घ्या तुम्ही, ह्या किमती तुम्ही लिहून घ्या. जो काय व्हॅरियन्स आहे व्हॅरियन्सची व्हॅल्यू आहे 45.9019. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन. स्टँडर्ड डेव्हिएशन काय स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स फॉर्म्युला आहे स्टँडर्ड डेव्हिएशनचा. तुमचं झालेला आहे. ह्याच्या मागचा जो काय एक्सरसाइज होता त्यामध्ये झालेला होता. त्यानुसार ते स्टँडर्ड डेव्हिएशन निघतंय स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स 6.77509. 6.77509 हा झाला तुमचा स्टँडर्ड डेव्हिएशन. एचडी व्हॅल्यू येते 6.77509. त्यानंतर अरिथमेटिक मीन सगळ्यांचा जो काय मीन आहे, ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यूची टोटल डिवाइड बाय नंबर ऑफ ट्रीटमेंट्स जे काय आहेत, म्हणजे टोटल किती आहे 1360.2. ठीक आहे. डिवाइड बाय 32 जे काय येते तुम्ही येतोय 42.50725. ठीक आहे. आता
जो काय व्हरायन्स निघालेला आहे 45.90 189, ठीक आहे. त्यानुसार तुम्ही स्टँडर्ड डेव्हिएशन काढलेला आहे 6.7750 किंवा 51 करा. 6.7751 हा तुमचा स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि सीव्ही काढण्यासाठी जी काय व्हॅल्यू आहे, ठीक आहे, सीव्हीचा फॉर्म्युला आहे HD डिवाइड बाय अरिथमेटिक मीन 42.50 725, म्हणजेच काय, अरिथमेटिक मीन 42.550 725 आहे. तुम्हाला सीव्ही काढण्यासाठी फॉर्म्युला आहे, सीव्हीचा फॉर्म्युला जे काय सीव्हीचा फॉर्म्युला आहे एचडी ची व्हॅल्यू किती आलेली आहे तर 6.7751 डिवाइड बाय अरिथमेटिक मीन जो काय आहे, अरिथमेटिक मीन तुमचा किती आलेला आहे तर तो आलेला आहे 50.725, ठीक आहे. ही याची व्हॅल्यू येते 0.1593, ठीक आहे. हे सॉल्व्ह केलेली जी येते 0.1593, ठीक आहे. आता त्याला गुणिले 100 केलं तर जी काय व्हॅल्यू येते ती येते 15.93, ठीक आहे. जी फायनल व्हॅल्यू येते तुमची ती येते 15, सीव्हीची व्हॅल्यू येते 15.93%, ठीक आहे. कशाबद्दल किती आहे पेंडिंग, हे किती पेंडिंग नाही रे, नाही तुमचं झालं की, ठीक आहे. 1 मिनिट थांबा जरा. नाही तुम्हाला हे नंबर टाकला, ठीक आहे. हे समजलं तर यानुसार कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन काढायचंय, ठीक आहे. तर हे झालं तुमचं पहिले जे काय बेसिक अनालिसिस ऑफ व्हेरियन्स टेबल आहे, ठीक आहे, त्याचं. त्यानंतर कंपोनेंट ऑफ व्हेरिएशन, सेकंड जो पार्ट आहे तो आहे कंपोनेंट ऑफ व्हेरिएशन. कंपोनेंट व्हेरिएशन हा सेकंड पार्ट आहे, ठीक आहे. पहिला पार्ट झालेला आपला अनालिसिस ऑफ व्हेरियन्स, ठीक आहे. कोएफिशिएंट ऑफ व्हेरियन्स हा टोटल निघतो. त्यानंतर कंपोनेंट व्हेरियन्सेस मध्ये जे काय पार्ट आहेत, त्यानंतर पहिला जो काय जो एररचा व्हरायन्स आहे, जिनटिपिक व्हरायन्स, एन्व्हायरमेंटल व्हरायन्स आणि फिनटिपिक व्हरायन्स हे काढायला लागतात. आता जो एरर मीन सम ऑफ स्क्वेअर जो होता, ठीक आहे, तो 13.793 जो की एन्व्हायरमेंटल व्हरायन्स हा असतो, ठीक आहे. त्यावरून आपल्याला पुढचे एमएस ड्यू टू द जिन टाइप, एमएस ड्यू टू द एरर हे काढायचे. आता एमएस ड्यू टू द जिन टाइप 146.284 आणि एमएस ड्यू टू द एरर 13.797 डिवाइड बाय रेप्लिकेशन चार्ट जो येतो तो जिनटिपिक व्हरायन्स, ठीक आहे. तसंच फिनटिपिक व्हरायन्स काय आहे तर जिनटिपिक व्हरायन्स प्लस एन्व्हायरमेंटल व्हरायन्स म्हणजे 33.122 प्लस 13.797 जो की एन्व्हायरमेंटल व्हरायन्स टोटल येतो फिनटिपिक व्हरायन्स, ठीक आहे. तर हे झाले फॉर्म्युले. त्यानुसार तुम्ही फिनटिपिक व्हरायन्स, जिनटिपिक व्हरायन्स आणि जे काही एन्व्हायरमेंटल व्हरायन्स हे काढलेलं आहे. त्यानंतर जे काय येतं अनालिसिस ते येतं फिनटिपिक कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन, दॅट इज पीसी. पीसी ची जी व्हॅल्यू आहे ती काढण्यासाठी सिग्मा पी, दॅट इज व्हरायन्स ऑफ फिनटिपिक व्हरायन्स डिवाइड बाय ग्रँड मीन इंटू 100. फॉर्म्युला काय, फिनटिपिक व्हरायन्स डिवाइड बाय ग्रँड मीन इंटू 100. ग्रँड मीन मीन्स अरिथमेटिक मीन, ओके. सो जो काय आलेला आहे फिनटिपिक व्हरायन्स ची व्हॅल्यू आली 46.
91. ठीक आहे. डिवाइड बाय ग्रँड मिन. ठीक आहे. ग्रँड मिन किती आहे? 42.506 इंटू 100. जे काय सॉल्व्ह केलेलं आहे त्यानुसार पीसीबी येतोय 16.11 आणि तसंच जीसीबी आहे जी 33.122 डिवाइड बाय 42.506 जी व्हॅल्यू येते 13.53. ठीक आहे. त्यानुसार त्याचं अनालिसिस आणि कंक्लुजन दिले जातात. जीसीबी आणि पीसीबी फॉर द नंबर ऑफ इयर्स पर प्लांट आर मॉडरेट वाय 25च्या खाली आणि 5च्या वरती असेल तर ते मॉडरेट. इट मीन्स द व्हेरिएबिलिटी ऑफ द युनिट जनरल इज मॉडरेट. ओके. 25च्या खाली जीसीबी आणि पीसीबी 25च्या खाली असेल तर ती मॉडरेट, 25च्या वरती असेल तर ते हाय असतं आणि 5च्या खाली असेल तर ते एकदम लो असतं. ठीक आहे. ही जी जीसीबी आणि पीसीबी व्हॅल्यू आहेत ही साधारणतः मॉडरेट, पुन्हा हायली मॉडरेट आणि हाय आणि लो या 4 कॅटेगरी मध्ये येतात. आता लो कॅटेगरी असते ती 5% खाली असेल तर लो, मॉडरेट असेल तर ते 25 पर्यंत मॉडरेट, 25 ते 50 हायली मॉडरेट आणि 50च्या वरती हाय ह्या क्लासमध्ये ती मोडते. ठीक आहे. त्यानंतर हे तुम्हाला एक्सरसाइज साठी दिलेलं आहे. ठीक आहे. डाटा ऑन ग्रेन यील्ड पर प्लांट फॉर 8 जीन टाइप्स. ठीक आहे. हे तुम्हाला एक्सरसाइज साठी दिलेलं आहे. ते तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. हा झाला तुमचा एक्सरसाइज. तुम्ही सॉल्व्ह केलेलं जे काय व्हॅल्यू आहे तुम्हाला मी फोटो पाठवेन. पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करायचंय. त्यात कुणाला काय अडचण मेसेज करा. चला व्हिडिओ ऑन ठेवा सगळ्यांनी. हा, त्यात काय अडचण ह्या अनालिसिस मध्ये जो काय तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये करेक्शन पण सांगितलेले आहे. करेक्शन कुठे आहे ती सांगितलेली आहे. जो सीव्ही काढलेली व्हॅल्यू आहे 15.93 एवढी ह्या एक्सरसाइज मध्ये करेक्शन आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. एकदम सोपा एक्सरसाइज आहे. ठीक आहे. अनालिसिस कशा पद्धतीने करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे. काय अडचण कुणाला? यात काय अडचण कुणाला? यात काय अडचण आहे का? पुढचे जे 2 एक्सरसाइज आहेत. ठीक आहे. पुढचे 2 एक्सरसाइज